सुरुवातीला आपल्याला परिचय करून देत आहे. महाराष्ट्र जळगाव जिल्ह्यातील जवाहरलाल नवोदय विद्यालय भुसावळ येथे 1993 मध्ये त्यांनी प्रवेश केला आहे. JNV भुसावळ येथे इयत्ता 10वी 1998 मध्ये त्यांनी प्रथम क्रमांक मिळवलेला आहे. नाशिक विभाग मंडळमध्ये इयत्ता 12वी मध्ये विज्ञान शाखेत त्यांनी द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे. 2004 मध्ये मुंबईच्या BGTI कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंग मध्ये यांनी PhD केलेली आहे. मुंबई आणि पुणे विद्यापीठातील 3 अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये 8 वर्षातील लेक्चरशिप केलेली आहे. आध्यात्मिक ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी आणि देशभरातील शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना जीवनमूल्ये कौशल्ये याबाबत मार्गदर्शन करण्यासाठी गेली 12 वर्ष इस्कॉन आंतरराष्ट्रीय कृष्ण भावनामृत संघ मुंबई येथे पूर्णवेळ सेवा यांनी केलेली आहे. आतापर्यंत ते 8 राज्यातील 90 JNV स्कूलमध्ये ओडिशा, आंध्र प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, गोवा, कर्नाटक आणि केरळ अशी 9 ठिकाणी त्यांनी भेट दिलेली आहे. तसेच गेल्या 10 वर्षात जीवनमूल्य आणि कौशल्य कार्यक्रमासाठी 1000 अशा शाळांचा त्यांनी महाविद्यालयांना भेटी त्यांनी दिलेल्या आहेत आणि त्याचबरोबर आपल्या शाळेत सुद्धा त्यांनी भेट दिलेली आहे. तर मी सगळ्या शाळेंना निवेदन करते की त्यांनी त्यांना पुनरुच्चार देऊन स्वागत करावे. आता जबाबदारी खरी सुरू होते म्हणून वारंवार यायचं आहे सर. त्यानंतर मी नरेंद्र सोनवणे सर यांचाही स्वागत आपण टीचर्स आणि करावं. आजचा दिवस घडून आला फक्त तुमच्यामुळे. यानंतर सरांना मी निवेदन करते की आपले मनोबल आपल्या विद्यार्थ्यांना द्यावे. Dear students, I am going to have conversation in Marathi so that it will be easy for you. तुम्ही जो सरांचा परिचय बघितला त्याच्यातनं असं तुमच्या लक्षात येईल की खूप महान व्यक्ती ज्यांनी अकॅडमिक अचिव्हमेंट खूप टॉपमोस्ट ठेवलेली आहे असे व्यक्तींचं तुम्हाला मार्गदर्शन ते लाभणार आहे. तर हा आपला आज सोनेरी दिवस आहे. आपला हा सोनेरी दिवस आहे तुमच्या आयुष्यातला आणि त्याचं तुम्ही सोनं केलंच पाहिजे ह्या तासाचं. आणि मी संस्थेच्या वतीने पुन्हा सरांना विनंती करतो की वारंवार तुम्ही भेट देत राहा आणि जे नैतिक मूल्ये व्हॅल्यूज जे कुठेतरी आज आपण सगळे समाजाचे घटक आम्ही कुठेतरी कमी पडतोय तिथे तुमच्या लोकांकडनं आम्हाला आम्हाला मदत झाली तर निश्चितच जे चुकीचे संस्कार चालले त्या बंद होतील आणि ज्या चुकीच्या गोष्टींवरती वारंवार आपल्याला शासन निर्देशन देता येईल त्याही बंद होतील. कारण चुकीच्या गोष्टी कशामुळे होतात, चुकीचे विचार मनात येतात. चुकीचे विचार कशामुळे झाले की आपण अस्थिर आहोत. एम आय राईट ऑर रॉंग? तर आपल्याला स्टेबल झालं पाहिजे आणि त्यामुळे अशा महान लोकांची आपल्या समाजाला खूप खूप गरज आहे. आणि सर तुम्ही खास जळगाव जिल्ह्यातले असल्यामुळे आमचा जास्त आग्रह म्हणजे आग्रह असेल की वारंवार तुम्ही या आणि आमच्या मुलांना हे मूल्यांचं मार्गदर्शन देत राहील. धन्यवाद. मी सरांना विनंती करते की पुढचा प्रोग्राम सुरू करा. आणि पुन्हा संस्थेच्या वतीने ज्या सरांमुळे आज सरांचं इथे येण्याची भाग्य आपल्याला लाभले नरेंद्र सोनवणे सर त्याचंही मी संस्थेच्या वतीने खूप खूप आभार मानतो सर. आणि थोडीशी जबाबदारी तुमच्यावरच येते की सरांना वारंवार आणत राहा. तुमच्याकडे जेवढ्या लागेल सर्व व्यवस्था आम्ही करू दे पुढची. पण सरांचं आम्हाला नाही, आमच्या PG बेसला नाही, पंकज शैक्षणिक आणि सामाजिक संस्थेच्या प्रत्येक घटकाला तुमची आम्हाला मदत हवी सर. आपण तुमचे हे प्रोग्राम संस्थेच्या इतर शाखांमध्ये घेण्याचं मी तुम्हाला 100 नाही 101% मदत करेल सर. धन्यवाद. So I thank our dear principal sir and all the teachers for welcoming me here at Pankaj Global Public School, Chopra.
And I thank you also for taking out time to come here and show your eagerness to listen. Can you hear me? Audible? So we will begin with small prayer. Is it okay? Is it okay? Small prayer? Short prayer? I'll speak now in our local language. ठीक आहे, आपल्या भाषेत बोलूया. सगळ्यांनी ताट बसायचं आहे. ताट बसा. इंग्लिश बोलू शकतो मी, पण ती असं वाटतं आपण विदेशात आलेलो आहे. तर मन की बात, दिल की बात आपल्या भाषेमध्ये जास्त लक्षात येईल. सगळ्यांनी हात जोडायचे छातीजवळ, डोळे बंद आणि मन शांत बनवायचे. सायलेन्स. आणि मी जे म्हणेल त्याचे ऐकायचं आहे आणि माझ्या मागे म्हणायचं. लांब होडायचं, ठीक आहे, लांब म्हणायचं. ओम. सावकाश. डोळे बंद, ठीक आहे. ओम. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय श्री कृष्ण चैतन्य प्रभु नित्यानंद श्री अद्वैत गदाधर श्रीवासादि गौर भक्तवृंद. नीलाचल निवासाय नित्याय परमात्मने बलभद्र सुभद्राभ्यां जगन्नाथाय ते नमः. हरे कृष्णा 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 हरे 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 राम 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 हरे हरे. हरे कृष्णा 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 हरे हरे. हरे राम 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 हरे हरे. One more time. Hare Krishna 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 Hare Hare. Hare Rama Ram Ram Hare Hare. Slowly open your eyes now. हळू तुमचे हात डोळे उघडायचे. नाव डोंट. आता तुमचं मन जे आहे त्याला अशांत हो नका देऊ. मन शांत ठेवा. बघा, आपल्या शालेय जीवनामध्ये जर चांगलं शिकायचं आहे, चांगलं ज्ञान घ्यायचं आहे, सर्वात महत्त्वाचा गुण हा शांत बसून ऐकणे आहे. एक मिनिट थोडंसं मी तुम्हाला पुढे बोलवतो. मागे खूप दाट बसले, थोडं पुढे या. आणि जागा आहे इथे, पुढे या. मोकळं बसा. यस 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 मोकळं बसा थोडं. हां, मोकळं बसा. तुम्ही थोडं मागे पुढे व्हा. थोडं मोकळं बसा. थोडं मोकळं बसा. थोडं
गॅप ठेवा थोडंसं. थोडं गॅप. पुढे या, पुढे या. थोडं मोकळं बसा. बघा आपला उद्देश जो आहे, शांती, सायलेन्स. आपला उद्देश जो आहे तो आपलं जीवन थोडं सुखाचं सोपं बनवण्याचं आहे. तुम्ही बघितलं, तुम्ही खूप जवळजवळ बसले आहात, तुम्हाला अवघड होईल. थोडा हातपाय मोकळे व्हायला पाहिजे ना. एकदम टाईट बसलं तर मग ते ना अवघडल्यासारखं वाटतं, म्हणून आवश्यक आहे. तर हे आपल्याला लक्षात घ्या की लहान लहान गोष्टी ज्या आहेत की आपल्याला शिकायचं आहे आणि आपल्या जीवनामध्ये अंमलबजावणी करायची. केवळ ज्ञान घेतलं पण त्या ज्ञानाचं आपण जर पालन नाही केलं, त्या ज्ञानानुसार आपण जीवन नाही जगलो तर उपयोग होईल का मुलांना? उपयोग नाही होणार. असं म्हणतात इंग्लिशमध्ये, नॉलेज इज पॉवर. नॉलेज इज कॉमा व्हेन अप्लाइड. अनलेस यू अप्लाय द नॉलेज डज नॉट बिकम पॉवर, इट बिकम्स बर्डन. ते ओझं बनतं, ओझं. फक्त माहितीचं ओझं बनणार ते ज्ञान, जर त्याचं पालन केलं नाही तर. तो सिंपल एक की नेहमी सत्य बोलावे. काय सुविचार आहे? नेहमी सत्य तुम्हाला माहीत आहे, पण त्याचं पालन नाही केलं तर काही उपयोग आहे का? पण जर पालन केलं तुमचं जीवन सोपं होईल. का? तुम्हाला लक्षात ठेवायला म्हणजे ताण नाही ना. आपण जर खोटं बोललो लक्षात ठेवावं लागतं की मग काय बोललो होतो का. आपण खोटं बदलत असतो. काय जो खोटं बोलतो त्याला आपण कुठे काय बोललो होतो ते विशेष ना शक्ती लावून लक्षात ठेवावं लागतं. पण जो सत्यवाचनी आहे, सत्य बोलणारा व्यक्ती आहे, त्याला जास्त शक्ती लावायची आवश्यकता नाही आहे. त्या सिस्टीममध्ये ते पक्कं असतं. का? आपण जे बोलतो तसंच वागतो, त्याच्यामुळे त्याला वेगळी ताकद लावायची आवश्यकता नाही आहे. पण जो खोटं बोलणार त्याला ते ताण द्यावा लागतो बुद्धीला, की लक्षात ठेवावं लागतं विशेष की कुठे काय बोललो होतो. आणि एक दिवस खोटं हे उघड होतंच. सांगायचा उद्देश आहे की शालेय जीवन हे अतिशय महत्त्वाचं आहे. मागे येतं आवाज येतं मुलींनो? कॅन लिसन मी? गर्ल्स कॅन लिसन मी? ओके. सो बी कम्फर्टेबल. थोडं मी जे म्हटलं तुम्ही काही हल्ल्याच नाही, थोडं कम्फर्टेबल बसा. ठीक आहे? असं वाटलं तर थोडंसं स्पेस ठेवा. येस, बी कम्फर्टेबल. जागा आहे, थोडं साईडला होऊन जा. बघा, आपलं शिक्षण हे आपलं जीवन महान होण्यासाठी आहे. आपलं जीवन हे सुखी होण्यासाठी आहे. आपलं जीवन हे समाधानी होण्यासाठी आहे किंवा सफल होण्यासाठी आहे. शिक्षण खूप घेतलं आपण, शालेय शिक्षण, महाविद्यालयीन शिक्षण, नंतर उच्च शिक्षण, उच्च महाविद्यालयीन शिक्षण. पण जर लक्षण तसं उच्च नसेल, महान नसेल, तर शिक्षण ते महान केवळ नावाला आहे. आपल्या शिक्षणाची ओळख, आपल्याकडे किती सर्टिफिकेट्स आहे, आपल्याकडे किती अंक आहेत, मार्क्स आहेत, त्याने नाही होणार. आपल्या शिक्षणाची ओळख, आपल्यामध्ये किती चांगले गुण आहेत, चांगले सद्गुण किती आहेत आपल्यामध्ये, त्याने होईल. का समाजामध्ये आपले अंक लोकांना दिसणार नाही. त्यांना काय दिसेल? आपलं वागणं, आपला व्यवहार, आपलं आचरण, आणि ते म्हणजे आपले गुण. आपण बोलतो कसं, आपण चालतो कसं, आपण वागतो कसं, खातो काय, ते महत्त्वाचं आहे. आजची समाजात लोक नको ते खातात, नको ते पितात, नको ते बोलतात, नको ते करतात, म्हणून समस्या आहे. आपण जे म्हणतो, इतनी शक्ति हमें देन दाता, मन का विश्वास कमजोर होना, हम चले नेक रास्ते पे हमसे भूल कर भी कोई भूल होना. तुम्ही म्हणता तिथे प्रेयर ऐकली आहे? तर आपल्याला चालायचं आहे कशावर? चांगल्या मार्गावर. चांगला म्हणजे तो सिमेंटचाच पाहिजे किंवा डाबळचाच पाहिजे असं नाही आहे.
सन्मार्ग, चांगला मार्ग, चांगल्या सवयी, चांगले विचार, ते महत्त्वाचं आहे. का जसं प्रिन्सिपल सर बोलले, जसे आपले विचार असतील तसं काय होईल, आपल्याकडनं कार्य होईल. जसे विचार असतील, इच्छा असेल, तसं काय होईल, आपल्याकडनं कार्य होईल. जसं कार्य असेल तशा सवयी लागतील, आणि जशा सवयी असतील तशी आपली गती होईल. तसं आपलं काय बनणार, चरित्र बनणार. जशा सवयी असतील तसं काय बनणार, चरित्र बनणार, कॅरेक्टर. आणि जसं आपलं चरित्र असेल तसं आपलं काय होईल, गती होईल. आपलं डेस्टिनेशन जे आहे, गती तशी होईल. तर मुलांनो, लक्ष द्यायचं आहे की, तर मी जो म्हटलं पहिला गुण काय आवश्यक आहे, आपलं मन शांत ठेवून लक्षपूर्वक ऐकणे. आणि त्यासाठी आपलं जे आपल्या सवयी आहेत, अभ्यासाच्या सवयी, आपल्या वागण्याच्या सवयी, खाण्यापिण्याच्या सवयी, जीवन जगण्याच्या सवयी, ह्या अतिमहत्त्वाच्या आहेत. तुम्ही म्हटलं बस असं शांत ठेवा, मन शांत ठेवा, असं इतकं सोपं नाही ते. का, आपल्या सवयींचा परिणाम होतो की आपण अन्न काय घेतो, आपण टी व्ही मोबाईलला काय बघतो, किती बघतो. सगळ्यांच्या घरी टी व्ही मोबाईल आहेच ना. ते हे खूप महत्त्वाचा आज घटक आहे समाजामध्ये, की आज आपण किती वेळ त्या मोबाईलला खेळत बसतो, काय बघत असतो. का, त्याचाही प्रभाव आपल्या बुद्धीवर आणि मनावर निश्चित होतो की नाही. आपण जे बघू तेच विचार मनामध्ये येतील, तशा इच्छा येतील. म्हणून हे खूप महत्त्वाचं आहे की आपण शेवटी मोबाईल जी वस्तू आहे ती, शांत बसा बेटा, मोबाईल जी वस्तू आहे ती खेळण्याची वस्तू पहिली गोष्ट नाही आहे. मोबाईलचा मुख्य उद्देश जो आहे तो कुणाशी बोलणे आहे, काही मेसेज करणे आहे, किंवा काही व्यवहार, काही आपल्याला देवाणघेवाण करणं आहे. खेळण्याची वस्तू नाही आहे. तुम्हाला खेळायची इच्छा आहे, कुठे खेळलं पाहिजे, मैदानावर खेळलं पाहिजे, ग्राउंडवर खेळलं पाहिजे, हो की नाही. मैदानी खेळ, त्याने काय होईल, तुमचा व्यायाम होईल, तुमच्या देहाला काही शक्ती भेटणार, उत्साह येईल, तुझा घाम निघेल, हो ना. त्याने तुम्हाला ताजंतवानं वाटेल, तुम्ही फ्रेश व्हाल, ते फायदे आहेत. पण 2-2, 3-3 तास हे मोबाईल घेऊन खेळणार, ते गेम मोबाईलवर, डोळे पण बिघडणार. होतं की नाही असं. तुम्ही जर 1 तास, पाऊण तास टी व्ही बघाल किंवा मोबाईल बघाल, डोळ्यांना ताण येतो की नाही, डोळ्यांना जळजळ होते आणि डोक्याला पण ताण येतो. तर हा अनुभव आहे आपला की मुलींनो, माझं ऐकायचं आहे, लक्ष द्या, ठीक आहे. बघा, मी जे म्हटलं की पहिला गुण जो आहे, शांत बसून ऐकणे, इतकं सोपं झालेलं नाही आता, इतकं सोपं राहिलं नाही आता. की जर सांगितलं एकदा शांत बसून ऐका, शांत बसणं जमत नाही, ऐकता येत नाही. आणि ज्याला ऐकता येत नाही त्याला शिकता येईल का चांगलं, नाही शिकता येईल. एक एक्झाम्पल देतो की तुम्हाला सांगितलं मी, मुलांनो, उद्या सकाळी 5 वाजता ह्या ठिकाणी तुम्ही जर आले, तुम्हाला मी 1000 डायमंड देईल. काय सांगितलं की मुलांना, तुम्हाला सकाळी मी 5 वाजता ह्या ठिकाणी आले तर 1000 डायमंड देईल, पिशवी देईल, 1000 डायमंडची पिशवी देईल. पण जर तुम्ही ती जागा कोणती आहे ते लक्ष देऊन ऐकलं नाही, तुमच्या लक्षात येईल का ते, की जायचं कुठे किंवा ते भेटणार कुठे, लक्षात येईल का तुमच्या. तसं हे ज्ञान जे आहे ते 1000 डायमंड तर काहीच नाही आहे. ते ज्ञान तुम्हाला, जीवनाचं ज्ञान तुम्हाला जीवनाचं अनंत समाधान, अनंत सुख देऊ शकतं. पण डायमंडची जागा डायमंडच्या ठिकाणी आहे. पण जीवनात आपल्याला सुख पाहिजे, समाधान पाहिजे, आनंद पाहिजे. तो कसा पाहिजे, 2 मिनिटाचा अनंत पाहिजे, नित्य पाहिजे, कायमसाठी पाहिजे. पाहिजे की नाही मुलांना, आनंद पाहिजे जीवनामध्ये, समाधान पाहिजे, 2 दिवस का कायमसाठी. मुलींना कायमसाठी पाहिजे, 2 दिवस पाहिजे, कायम पाहिजे ना. त्यासाठी जीवनाचं ज्ञान अति आवश्यक आहे. आपल्याला जास्त वेळ नाही आहे, जो काही वेळ आहे मी तुम्हाला
आत्मज्ञान जे आहे, जीवनाचं ज्ञान सांगण्याचा प्रयत्न करतो. आपल्या बायोलॉजीमध्ये केवळ जे पशु पक्षी आहेत किंवा वनस्पती आहेत किंवा मनुष्य आहे यांच्या देहाचा, यांच्या बॉडीचा अभ्यास आहे. जसं प्लांट बॉडी, ॲनिमल बॉडी, बर्ड्स बॉडी, ह्युमन बॉडी, त्याचे पार्ट्स, त्याचे अवयव, त्यांच्या संस्था, त्यांचे सिस्टीम्स, त्याचा अभ्यास आहे. त्याचे घटक, त्यांचा अभ्यास आहे. पण त्या देहामध्ये मन आहे, देहामध्ये बुद्धी आहे, देहामध्ये इगो, अहंकार आहे आणि आत्मासुद्धा आहे. सर आत्मा तर कधी ऐकलं नाही सर. आत्मा कुठे असतो का? आत्मा कोणी बघितला का? आत्मा असतो का? देहामध्ये आत्मा आहे? आत्मा असल्याशिवाय जीवन असेल का? नसेल. मुलं हुशार आहे, मुलांना माहीत आहे की आत्म्याशिवाय जीवन असू शकत आणि आत्म्याला म्हणतात जीव. काय म्हणतात? जीव. आणि ज्याच्यामध्ये जीव आहे त्याला काय म्हणतात? सजीव. काय म्हणतात? आणि ज्याच्यात जीव नसतो त्याला काय म्हणतात? निर्जीव. लिव्हिंग, नॉन लिव्हिंग है ना. लिव्हिंग म्हणजे सजीव, नॉन लिव्हिंग म्हणजे निर्जीव. याच्यामध्ये जीव आहे का? तुमच्यामध्ये जीव आहे का? येस. तर हा जो जीव आहे, या जीवाचा अभ्यास आपल्या बायोलॉजीमध्ये कुठेच नाही आहे. ना शालेय जीवनामध्ये आहे, ना कॉलेज जीवनामध्ये आहे, ना मेडिकल सायन्स जे आहे, MBBS कोर्स, MD कोर्स, MS कोर्स, कुठेही या आत्म्याविषयी साधा उल्लेखसुद्धा नाही आहे. ज्याच्यामुळे जीवन आहे त्याचा उल्लेखही नाही आहे. अशा मेडिकल सायन्समधून जे काही उपाय होतात त्याने फक्त देहाची काळजी घेतली जाते, पण मन, बुद्धी, आपला अहंकार, आपला आत्मा याचं कुठेही काळजी घेतली जात नाही. म्हणून आज बहुसंख्य डॉक्टर्ससुद्धा ज्यांना ज्ञान देहाचं की काय खाल्लं की काय होतं, कॅन्सर कशाने होतो, लिव्हर कशाने बिघडतं, TB कशाने होतो, सगळं ज्ञान आहे. पण त्यांनासुद्धा अनेक लोकांना, सगळ्यांना नाही, अनेक लोकांना गुटखा, तंबाखू, दारूशिवाय सुखी जीवन जगता येत नाही, व्यसनमुक्त जीवन जगता येत नाही, व्यसन केल्याशिवाय झोपता येत नाही, अशी स्थिती आहे, वस्तुस्थिती आहे. पैसा कमवताय खूप, पैसा खूप कमवताय हॉस्पिटलमध्ये, आपल्या दुकानामध्ये, पण समाधान नाही आहे, शांती नाही आहे, आनंद नाही. म्हणून त्यांनी व्यसन लावून घेतलेलं आहे आपल्या अशांतीसाठी, असमाधानासाठी. जे जीवनामध्ये आणि आपल्या हृदयामध्ये अशांती आणि असमाधान आहे ते घालवायचं कुठे, काढायचं कुठे? म्हणून त्यांनी व्यसन लावून घेतलेलं आहे. नशा, गुटख्याची नशा, दारूची नशा, अशा नशा लावून घेतल्या. व्यसन काही खाण्यापिण्याची गोष्ट नाही आहे. सर नाश्त्यामध्ये चपाती कमी पडली असेल म्हणून तंबाखूची पुडी खाल्ली असेल, सर प्यायला पाणी कमी भेटलं असेल म्हणून एक बाटली पिऊन घेतली असेल, देशीची विदेशीची, अशी गोष्ट आहे का मुलांना? खायला कमी भेटलं म्हणून ते पिऊन घेतलं असं आहे का? अशांती आहे, असमाधान आहे. मुलांना काय? त्यांना जीवनाचं, आत्म्याचं ज्ञान नाही आहे, म्हणून जीवनामध्ये आत्मसंयम नाही आहे. लक्षात द्या, लक्षात घ्या, आत्मसंयम नाही. आत्मसंयम म्हणजे काय? आपल्या स्वतःवर संयम, आपल्या इच्छा, आपलं मन, आपले इंद्रिय, सेन्सेस, त्याच्यात संयम नाही आहे, सेल्फ कंट्रोल नाही आहे, आत्मसंयम. तुम्ही हा शब्द ऐकला असेल, आत्मविश्वास, है ना. आत्मविश्वास म्हणतो आपण, इंग्लिशमध्ये काय म्हणतात? आत्मविश्वास म्हणजे काय इंग्लिशमध्ये? सेल्फ कॉन्फिडन्स. आत्मविश्वास म्हणजे काय? स्वतःवर विश्वास. आत्मज्ञान म्हणजे काय? मग आत्मविश्वास म्हणजे स्वतःवर विश्वास, आत्मज्ञान म्हणजे काय? मग स्वतःचे ज्ञान. मी जे सांगितलं, एक देहाचं ज्ञान आहे, त्याला हात म्हणतात, त्याला काय म्हणतात? काय म्हणतात याला? डोकं म्हणतात, हेड म्हणतात. ओके, हे एक ज्ञान आहे, देहाचं ज्ञान. एक मनाचं ज्ञान आहे, मनाचे लक्षण काय असतात, मनाचे स्वभाव काय असतात, मनाच्या इच्छा कशा असतात, मनाचं कार्य कसं असतं, कार्य कसं असतं.
एक बुद्धीचं ज्ञान, बुद्धीचा विकास कसा होतो, मंद बुद्धी, तेज बुद्धी, त्याचे लक्षणं, या गोष्टी. एक अहंकार, त्याचं ज्ञान की दोन अहंकार असतात, इगो दोन असतात. वन इज रिअल इगो, वन इज फॉल्स इगो. एक खोटा अहंकार आणि एक खरा अहंकार, रिअल इगो. आपण जे आहोत ते समजणे म्हणजे काय, खरा अहंकार, रिअल इगो. आपण जे नाही आहोत ते समजणे म्हणजे काय, खोटा अहंकार. कुणी शाळेचा पिऊन आहे, तो सला PM समजेल, ते योग्य होईल का? आपण काय आहोत, पिऊन आहोत. जर मी PM सारखं वागलो ते योग्य होईल का? त्याला म्हणता येईल खोटा अहंकार. आपण जे नाही आहोत तसं वागणे, तसं दाखवणे, ते शोभून दिसत नाही. आपल्याला स्वाभिमान असावा, आपण जे आहोत त्याचा आपल्याला अभिमान किंवा अहंकार, आपली ओळख असावी. तर आपण जे नाही आहोत ते समजणं काय होईल, चुकीचं होईल. तर मुलांनो, सांगायचा उद्देश आहे, आपण जे आहोत हा हाडामासाचा देह नाही आपण, लक्षात घ्या. बॉडी इज अवर गाडी, बॉडी आपली गाडी आहे, फिजिकल बॉडी ना आपली हाडामासाची. हात लावून बघा, तुमच्या देहामध्ये काय सोनं चांदी का काय बघा, का हाडामास आहे? हाडा आणि मासच आहे ना. सोनं चांदी काय आहे का? सगळ्या जीवांचं जे देह आहे, फिजिकल बॉडी, त्याच्यामध्ये हाडे, मांस, रक्त, अजून काय असतं, पेशी, हां या सगळ्या गोष्टी आहेत, कॉमन सगळ्यांना. मग ती कोंबडी असो, ते बोकड असो, कावळा असो, चिमणी असो, का मनुष्य असो, सगळ्यांचे हाडामासाचे, सगळ्यांचे देह जे आहेत, फिजिकल बॉडी, फक्त मॉडेल वेगळं आहे. गाडीचं मॉडेल वेगळं आहे. जशी असते ना सायकल, मग मोटरसायकल, अजून काय असते, ऑटो, ओमनी, मग BMW, स्कॉर्पिओ, इको. ओके, हे गाडीचे काय आहेत, हे गाडीचे काय आहेत, मॉडेल, गाडीचे मॉडेल. पण लक्ष द्या, तशा आपल्या बॉडी आहेत, तशा आपल्या बॉडी आहेत. कोणाला कावळ्याची बॉडी आहे, कोणाला चिमणीची बॉडी आहे, कोणाला कुत्र्याची बॉडी आहे, कोणाला गाढवाची बॉडी आहे, कोणाला माकडाची बॉडी आहे, कोणाला मनुष्याची बॉडी, मानवाची बॉडी आहे, आणि काहींना दानवाची पण बॉडी आहे. दोन समाज असतात, मानव समाज आणि दानव समाज. लक्ष द्या, मागची मुलं लक्ष द्या. बघा, माझा उद्देश जो आहे, तुमचं मन शांत असावं, तुम्हाला शाळेमध्ये कुठेही लक्ष देऊन ऐकता यावं, ज्ञान घेता यावं, तुमच्या बुद्धीचा विकास व्हावा, तुमची बुद्धी मंद न होता तीक्ष्ण व्हावी, शार्प. आपली बुद्धी कशी पाहिजे, शार्प, तीक्ष्ण बुद्धी, शार्प इंटेलिजन्स. का मंद पाहिजे, बुद्धी कशी पाहिजे, शार्प, की सहज काय शिकवत आहे पटकन समजलं पाहिजे. आपण काय वाचतोय ते वाचून समजलं पाहिजे. असं नाही 10 तास वाचतोय पण डोक्यात काही थांबत नाही, राहत नाही, लक्षात येत नाही, असं व्हायला नको. त्यासाठी मुलांनो, मी जरी लाईफ सायन्स सांगतोय, जीवनाचं विज्ञान, आत्मविज्ञान, आत्मज्ञान, ते लक्षात द्या. जे बायोलॉजीमध्ये मी म्हटलं, स्कूल लाईफमध्ये, कॉलेज लाईफमध्ये, युनिव्हर्सिटी लाईफमध्ये कुठेही शिकवलं जात नाही, ते मी सांगतोय का त्याचा आवश्यकता आहे. आधी शिकवायचे, पण आजकाल मॉडर्न सायन्स म्हणून सिलेबस बदलला आहे आणि त्यामध्ये फक्त देहाचंच कौतुक आहे, मन, बुद्धी, अहंकार आणि आत्म्याचा उल्लेखही नाही, म्हणून समस्या आहे. आत्म्याचं ज्ञान नसेल तर आत्मसंयम कुठून येईल, खाओ पिओ मजा करो, अशाच समाजात मानसिकता आहे. मी सांगितलं की डॉक्टर्स नाही, इंजिनियर, ऑफिसर, टीचर, प्रोफेसर, मिनिस्टर, कोण नाही, व्यापारी, उद्योगपती, अनेक लोकांना व्यसनं लागतात. असं नाही ना वाचता येत नाही की गुटखा खाल्ल्याने कॅन्सर होतो, कारण डोळ्यांना दिसत नाही की कॅन्सर कसा असतो. सगळं दिसतंय, सगळं वाचता येतं, सगळं समजतंय, पण पालन करता येत नाही, सोडता येत नाही, त्याच्याशिवाय जगता येत नाही, अशी मोठी समस्या आहे व्यसनाची, आहे ना. व्यसनाधीनता, इंग्लिशमध्ये काय म्हणतात, इंटॉक्सिकेशन, ॲडिक्शन्स. काय म्हणतात, ॲडिक्शन्स, व्यसनाधीनता. अतिशय घातक आहे, गावोगावी समस्या आहे.
ते गाढव पित नाही, ते लोक पिऊन गल्ली ना त्या गटाजवळ पडत असतात, घाणीमध्ये पडतात. हो की नाही? बघितलं तुम्ही? बघितलं की नाही? मी काही नवीन बोलतोय. आपण बघायला मिळतं ना गावामध्ये की ही अतिशय वाईट स्थिती आहे. जे गाढव खात पित नाही आजचे माणसं खात आहेत आणि आपलं जीवन वाया घालत आहेत. मुलांनो लक्ष द्या. एक सिम्पल एक्झाम्पल आहे, तुम्हाला याचा फायदा होईल. बॉडी आपली काय आहे? बॉडी आपली गाडी आहे. बॉडी इज अवर व्हेकल. बॉडी इज अवर, माझ्या मागे म्हणा, बॉडी इज अवर व्हेकल. ओके. तर गाडीमध्ये काय असतात? चाकं असतात. गाडी कशा पळते? द व्हेकल रन्स ऑन दी व्हील्स. चाकांवर पळते. काहींना 4 चाकं असतात, काहींना 8 चाकं असतात, काहींना 10 चाकं असतात, काहींना 16 चाकं असतात. बघितलं ना तुम्ही? आपल्याला आपले सेन्सेस आहे, सेन्सेस. आवर व्हेकल, आवर बॉडी functions on senses. Functions on senses. We have 2 types of senses. One group of senses is for getting knowledge, acquiring knowledge. ज्ञान घ्यायला जे सेन्सेस आहे त्यांना काय म्हणतात? ज्ञानेंद्रिय. काय म्हणतात? किती ते? 5. ऐकलंय? नॉलेज ॲक्वायरिंग सेन्सेस किती असतात? माहिती आहे कोणते सेन्सेस आहे? 5. ज्ञानेंद्रिय कोणते असतात? ज्ञान घ्यायला 5 सेन्सेसची आवश्यकता असते. कोणकोणते सेन्सेस आहेत ते? डोळे, डोळे, कान, यस, यू नो इट, है ना. नॉलेज गॅदरिंग सेन्सेस, नॉलेज ॲक्वायरिंग सेन्सेस 5 आहेत. आणि 5 सेन्सेस जे आहेत ते आहेत वर्किंग सेन्सेस. वर्किंग सेन्सेस काम करण्यासाठी, कार्य करण्यासाठी. त्याला म्हणतात कर्मेंद्रिय. काय म्हणतात? कर्मेंद्रिय. कर्म करण्यासाठी, कर्म करण्यासाठी जे आवश्यक आहे त्यांना काय म्हणतात? कर्मेंद्रिय. 2 हात, 2 पाय आणि आपली वाचा. आपली वाचा म्हणजे काय? आपली जी वाक शक्ती आहे, बोलण्याची शक्ती, बोलण्याची शक्ती. जिभा, जीभ आहे ना, जिभेने आपण बोलतो की नाही? जीभ नसलं बोलता येईल का तुम्हाला? नाही. जिभेचं काम काय आहे? बोलणे आणि खाणे पण आहे, चव घेणे. 2 गोष्टी आहेत. तर वाचा, स्पीच. स्पीच इंग्लिशमध्ये स्पीच. जसं बघा गाडीमध्ये हॉर्न असतो. गाडीमध्ये सायकलला पण लावतात हॉर्न, थोडा ना आवाज द्यायला. घंटी. कशासाठी? आवश्यक आहे. आपण चालवताना गाडी चालवतो, सायकल चालवताना आवाज देणं आवश्यक आहे. तसंच आपलं जीवन चालवताना आपला जो हॉर्न आहे तो असणं आवश्यक आहे. काय बोलावं काय न बोलावं ते आवश्यक आहे. तर मुलांनो मन जे आहे, मन हे 10 जे सेन्सेस सांगितले, 5 कोणते? ज्ञानेंद्रिय, 5 कोणते? कर्मेंद्रिय. यांचं काय आहे? राजा आहे, किंग आहे, लीडर आहे, लीडर. माइंड इज दी किंग ऑफ ऑल दी सेन्सेस. आपण जे म्हणतो की 6 सेन्स, ऐकलं तुम्ही? 6 सेन्स ते मन आहे. आपले जे 5 सेन्सेस आहे कोणते? ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. यांचा जो राजा आहे तो 6 सेन्स कोणता आहे? तो मन. जसं गाडीमध्ये ब्रेक असतो का? सायकलला ब्रेक असतो? नाही सर, ब्रेकशिवाय चालते गाडी असं होईल का? चालते, पण ती मग कुठे जाते? खड्ड्यात पण जाते, कुठे ठोकून पण जाते का? ब्रेक नाही आहे. तर गाडीत काय पाहिजे? ब्रेक पाहिजे. मुलांनो जे आपले सेन्सेस आहे, डोळ्याने बघायचं आहे, काय बघावं काय नाही बघावं. आपल्या जिभेने बोलावं काय नाही बोलावं. काय खावं काय नाही खावं. काय हाताने करावं काय नाही करावं. पायाने जायचं कुठे कुठे नाही जायचं. या गोष्टी ज्या आहेत त्या ब्रेकच्या, ते ब्रेक लावणे आहे. काय लावणे आहे? ब्रेक. कुठे ब्रेक सोडणे आहे, कुठे ब्रेक मग लावणे. दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. Doing and not doing, or do's and don'ts, will be possible with the help of mind. Mind is the brake. जे मन आपलं आहे ते काय आहे? ब्रेक आहे. ब्रेक लावायचा कुठे आहे? आपल्या सेन्सेसवर. ब्रेक लावायचा कुठे मुलांनो? यस. ब्रेक लावायचा पायावर, ब्रेक लावायचा हातावर, ब्रेक लावायचा डोळ्यावर, कानावर. काय ऐकायचं काय नाही ऐकायचं.
ही महत्त्वाचं आहे. तमाशाची गाणे ऐकू आपण, मग काय होईल? तमाशाच करणार, धांगडधिंगा, हा ना, तसंच होईल ते. मुलांनो, हे महत्त्वाचं आहे की आपण काय बघावं आणि काय नाही बघावं, काय बोलावं आणि काय बोलावं. ओके मुलांनो, गाडीमध्ये ब्रेक आपोआप लागत नाही. तो ब्रेक लावतो कोण गाडीला? ड्रायव्हर. कोण लावतो ब्रेक गाडीला? ड्रायव्हर. आणि जर गाडी ट्रक आहे, 20 चाकांची ट्रक आहे, तो ब्रेक हा लहान मुलगा लावू शकेल का? ट्रकचा ब्रेक त्याला ड्रायव्हर कसा पाहिजे? मजबूत पाहिजे, सशक्त पाहिजे, ताकदवर पाहिजे की नाही, शक्तिवान पाहिजे. तशी आपली बुद्धी जी आहे मुलांनो, जो मनाचा ब्रेक आहे, मनाचा ब्रेक आपोआप लागणार नाही. मनाचा ब्रेक कोण लावेल? बुद्धी. बुद्धी आपली काय आहे? चालक. बुद्धी आपली काय आहे? चालक, ड्रायव्हर. आणि त्याची बुद्धी झोपलेली आहे, त्याची बुद्धी झोपलेली आहे, त्याची बुद्धी अशक्त आहे, कमजोर आहे, त्याला मनाचा ब्रेक लावता येणार नाही. शेवटची गोष्ट लक्ष द्या की गाडीमध्ये ड्रायव्हर आहे, ब्रेक आहे, चाकं आहेत आणि गाडी आहे. अजून एक व्यक्ती असतो, पॅसेंजर किंवा मालक. मालक जो आहे तो सांगतो कुणाला? ड्रायव्हरला, आज जायचं कुठे आहे? शेपू जायचं आहे का जंगाव जायचं आहे का जळगाव जायचं आहे? कोण सांगेल? मालक सांगेल. किंवा तुम्ही जेव्हा कधी जातात प्रवासामध्ये आणि तुम्ही टॅक्सी बोलवतात किंवा टॅक्सी भाड्याने घेतात, तुम्ही सांगतात, काय सांगतात? की मला इथे घेऊन चल. आणि जर तुम्ही सांगितलंच नाही, पण टॅक्सीवाला समजेल का वेडा दिसतोय, मग तुम्हाला तो फसवेल, तो तुम्हाला फसवून घेईल ना, लुटेल तुम्हाला. तर मुलांनो लक्ष द्या, आपल्या या देहामध्ये आपण जे आहोत ते हाडामासाचे अवयव नाही आहोत, हा देह नाही आहोत. बॉडी आपली गाडी आहे. आपले सेन्सेस जे आहेत, सेन्सेस, डोळे, कान, नाक, हे आपले काय आहेत? व्हील्स आहेत. काय आहेत? व्हील्स. मन काय आपलं? ब्रेक. मन काय आहे? ब्रेक. बुद्धी काय आपली? चालक. बुद्धी काय मुलींनो? तुम्ही ऐकताय का? ऐकतायत? बुद्धी काय आपली? चालक. आपण कोण आहोत? मालक. गाडीची कोण आहे आपण? आपण दिशा द्यायची आहे कोणाला? बुद्धीला, की आपल्याला काय पाहिजे. शेवटचे 5 मिनिटं लक्ष द्या. काढ बसा, काढ बसा. हा अतिशय महत्त्वाचा विषय, जास्त वेळ घेत नाही. पण बघा, जर इतकं समजलं की आपण कोण आहोत, हा देह काय आहे, देहाचं सुख आपलं सुख नाही मुलांनो. लक्ष द्या, आज जगात जितके वाईट सवयी आहे मुलांना, लोकांना, त्या देहाच्या सुखासाठी आहे. नको ते खातात, नको ते पितात, मी म्हटलं नको ते बघतात, नको ते बोलतात, नको ते ऐकतात. त्यांना वाटतं की मला याने सुख भेटणार, माझ्या देहाला सुख भेटणार आणि देहाच्या सुखाने मी सुखी होईल. हा आपला मोठा गैरसमज आहे, चुकीचा समज आहे. मुलांनो, आपलं जे सुख आहे, आपल्याला जे सुख पाहिजे, अनंत सुख, अनंत समाधान, कायमचं समाधान पाहिजे, ते ह्या देहाचं नाही आहे, ते आत्म्याचं आहे. काय आहे? आत्म्याचं. बघा, आत्मा काय माहिती आहे? आत्मा हा अविनाशी आहे. आत्मा काय आहे? अविनाशी. आत्म्याचा नाश होत नाही, देहाचा नाश होतो. देहाचं काय होतो? आपण जे म्हणतो ना की आमचे आजोबा सोडून गेले, त्यांच्या आत्म्यास शांती लाभो. म्हणजे काय? देह गेला पण आत्मा आहे, म्हणून काय म्हणतो? आत्म्याला काय मिळावी? शांती मिळावी. देहाचा नाश होतो. मुलांनो, आपण जर एवढं समजून घेतलं की आपली जी ओळख आहे, आपली ओळख ही देहाची नाही आहे, जो देह सदैव बदलतो. तुमचा देह बदलतोय का? तुम्ही LKG होते, LKG मध्ये ही मुलं LKG मध्ये होती, LKG UKG होते, तुम्ही फर्स्ट सेकंडमध्ये होते क्लासमध्ये. तुमचा पहिला वाढदिवस झालाय का? पहिला वाढदिवस, त्याचे फोटो आहेत का? तो फोटो बघा आणि आजचा फोटो बघा, तुमच्या लक्षात येईल बॉडी हॅज चेंज. तुमचा देह काय झालाय? देह बदललाय. देह बदलतो की नाही?
तुमचं मन बदलतं का? सकाळचं मन वेगळं असतं, दुपारचं मन वेगळं असतं. विचार बदलतात का आपले? मनाचे विचार बदलतात, बुद्धीची क्षमता बदलते, बुद्धी कमी जास्त होते की नाही? तुमची बुद्धी आता चालत नाहीये. बसावं कसं, ऐकावं कसं लक्षात येत नाहीये. ताट बसा सगळ्यांनी. मुलांनो, इतकं लक्षात घ्या की आपलं जे जीवन आहे ते कुणामुळे? आत्म्यामुळे. कुणामुळे? जेव्हा हा जीव निघून जातो देहामधून, आपलं जीवन राहत, हा देह राहत नाही. आणि हा आत्मा जो आहे हा भगवंताचा काय आहे? अंश आहे. आपण जे म्हणतो की मुली ही देवाघरची, ऐकलं तुम्ही? आपण सर्व भगवंताची मुलं आहोत. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही. पुढे काय? तुम्ही हो साथी, तुम्ही सहारे, कोई न अपना सिवा तुम्हारे, दया की दृष्टि सदाई रखना, तुम्ही हो बंधू सखा, तुम्ही. तर मुलांनो, झालं आमचं झालं आता, ठीक आहे. जर इतकं तुम्हाला समजलं की आपण म्हणजे सर्व आत्मे, सर्व जीव, नुसतं मनुष्य नाही, पशु पक्षी, किडे मुंगी, वनस्पती, झाडं, सगळे दानव मानव, सगळे देवता भगवंताचे कोण आहेत? अंश आहेत, भगवंताचे मुलं आहेत. तुम्ही म्हटलं त्वमेव माताचे पिता, त्वमेव बंधूचे सखा, त्वमेव. ते कोणत्या भाषेमध्ये आहे? संस्कृतमध्ये. आपण जी प्रेयर म्हटली ती हिंदीमध्ये. तुम्ही हो माता पिता, तुम्ही हो. भगवंत आपले माता पिता आहे. म्हणजे लक्षात येईल की आपण सर्व एका भगवंताची मुलं आहोत. आपल्यामध्ये काय येईल? बंधुभाव येईल. काय येईल? बंधुभाव. ऑल इंडियन्स आर अवर ब्रदर्स अँड आपण नुसतं म्हणतो, त्याचं पालन करत. त्यासाठी ज्ञान आवश्यक आहे की आपल्या सर्वांचा माता पिता एक भगवंत आहे. आणि म्हणून ते जाणल्यानंतर आपल्या बुद्धीला काय येईल? शुद्ध विचार, शुद्ध भावना येईल. एनी क्वेश्चन्स, एनी डाउट्स फॉर स्टडी, फॉर युअर हॅबिट्स? मुलांना सांगायचा उद्देश हा होता की आत्मज्ञान जे आहे, आत्मज्ञान की आपण शुद्ध आत्मा आहोत, जो कधीही म्हातारा होत नाही. आत्मा कधीही आजारी पडत नाही. आत्मा कधीही मृत्यू पावत नाही. देहाचा जन्म होतो म्हणून देहाचा बदल होतो. देहाला आजार होतो, देहाला म्हातारपण पण येतं आणि शेवटी देहाला काय येतं? मृत्यू पण येतो. पण जो आत्मा आहे, जीवात्मा, तो कधीही ह्या गोष्टींनी बदलत नाही. आत्मा सदैव सच्चिदानंदमय. ही गीतेमध्ये प्रसिद्ध श्लोक आहे, त्याने आपण थांबूया. ठीक आहे? माझ्या मागे म्हणा, नैनम छिंदन्ति शस्त्राणि, नैनम छिंदन्ति शस्त्राणि, नैनम दहति पावकः, नैनम दहति पावकः, न चैनम क्लेदयन्त्यापो, न चैनम क्लेदयन्ति आप, न शोषयति मारुतः, न शोषयति मारुतः. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाचा हा 23वा श्लोक आहे की भगवंत म्हणतायत की या आत्म्याचे, जीवात्म्याचे कोणत्या अस्त्रशस्त्राने तुकडे करता येत नाही. आत्मा हा अग्नीने जाळता येत नाही. आत्मा हा पाण्याने भिजवता किंवा बुडवता येत नाही. आत्मा हा हवेने उडवता किंवा सुकवता येत नाही. आत्मा हा नित्य अविनाशी, हा दिव्य आहे. आणि हा आत्मा भगवंताचा काय आहे? अंश आहे. मुलांनो, जेव्हा लक्षात येईल की आपला संबंध जो आहे जगाचा पण भगवंताशी आहे. सबका मालिक काय म्हणतो आपण? सबका मालिक
तो भगवंत आहे. ज्याने जगाची निर्मिती केली आहे, तो जगाला चालवतो, बनवतो, सांभाळतो आणि तो आपल्या हृदयात सुद्धा आहे. कोणत्या रूपामध्ये? परमात्मा रूपामध्ये. मुलांनो, आपण सर्व सेवक आहोत. आपण सर्व भगवंताचे सेवक आहोत. म्हणून सर्वांचा मालक कोण आहे? फक्त भगवंत आहे. खूप धन्यवाद. आय विश यू ऑल द बेस्ट. थँक्यू. काही सूचना असतील तर तुमचे शिक्षक तुम्हाला सूचना देतील. काही मुलांना प्रश्न असेल, काही शंका असेल, काही समजलं नसेल तर मला प्रश्न विचारू शकतो. You can ask questions if you have. Yes, sir. Keep quiet. Just 2 minutes. Just 2 minutes. Keep quiet. हां, त्या मुलाने विचारलं आहे. तू नाव काय बेटा? प्रत्येकने विचारलं आहे की मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? मृत्यूनंतर आत्मा कुठे जातो? आपण जे म्हणतो आजोबा सोडून गेले, आम्हाला आजी सोडून गेली, आमचे मामा सोडून गेले, काका सोडून गेले, तर ते जातात कुठे? तर मुलांनो, आपल्या इच्छा असतात, अनेक इच्छा असतात. हे नाही भेटलं, ते नाही भेटलं, अनेक अपूर्ण इच्छा असतात. त्या इच्छांपायी त्या आत्म्याला पुन्हा जन्म घ्यावा लागतो. ज्याने देह सोडला आहे, त्याचा मृत्यू झाला आहे, पुन्हा त्याला जन्म घ्यावा लागतो. का? त्याच्या अनेक इच्छा अपूर्ण आहेत. जर कुणाला इच्छा अपूर्ण नाही आहे, त्याची इच्छा झाल्या पूर्ण, तो भगवंताकडे जाऊ शकतो. पुढे वैकुंठामध्ये भगवान विष्णूकडे जाऊ शकतो, जिथं आपलं जीवन काय नित्य आहे. त्याला पुन्हा जन्म घेण्याची आवश्यकता नाही आहे. वैकुंठामध्ये आपलं जीवन जे आहे सर्व जीवांचं नित्य आहे. आपण जरी जगतो इथे, आपण इथे एकमेकांशी बोलतोय, खातोय, तसं तिथे पण आहे वैकुंठामध्ये. फक्त तिथे एवढा बदल आहे, जन्म नाही आहे. आत्मा हा त्याच्या मूळ स्वरूपामध्ये, आत्मा त्याच्या मूळ दिव्य रूपामध्ये ते असतो भगवंतासोबत. पण त्याला बहुतेक इच्छा आहे, बंगला पाहिजे होता, गाडी पाहिजे होती, हिने भेटलं, तिने भेटलं, इंजिनियर व्हायचं होतं, त्याला पूर्ण जन्म घ्यावा लागेल असं. ठीक आहे? ओके. अजून काही क्वेश्चन? हां, शांतपणे आहे का? लिसन ए शांत बसा बेटा. हो, आपण देवांना हे करतो, म्हणजे खूप आपण प्रार्थना करतो, विचारतो, पण देवांना आपण नावाने का बोलतो? म्हणजे कृष्ण, राम, गणेश. तुझं नाव काय बेटा? तुझं नाव काय? हां, कुमुदने प्रश्न विचारला आहे की भगवंतांना आपण नाव घेऊन का बोलवतो किंवा काय, आपण त्यांचं भजन गातो, त्यांचं नाव का घेतो? बघा, नावाशिवाय काहीच घडत नाही. तुमचा जन्म जेव्हा होतो, तुमचा जेव्हा जन्म होतो, पहिलं काम काय होतं? त्याचं नाव काय ठेवायचं होतं की विचार? असं कोणी आहे का इथे नावच नाही याला असं होईल? आपल्या पुस्तकाला नाव असतं, आपल्या पुस्तकाला नाव आहे, गावाला नाव आहे, प्रत्येक खाय प्यायच्या वस्तूला नाव आहे, नाही ना? सांगायचं होतं शाळेत. लक्ष द्या, नावाशिवाय कुठेही काही घडत नाही. आणि भगवंत जे आहे ते सर्व शक्तिमान आहे, त्याचे अनंत नाव आहे. म्हणून कलियुगामध्ये भगवत प्राप्तीसाठी, भगवंताच्या जवळ जाण्यासाठी भगवंताचं नाव घेणं हे अतिशय सोपा उपाय आहे. आपण जे म्हणतो राम नाम सत्यमेव जो नाव घे भगवंताचं. जसं वाल्याकोळी होते, वाल्याकोळी त्यांनी भगवंताचं नाम घेऊनच आपलं जीवन शुद्ध केलं आणि काय बनले? वाल्मिकी बनले. आपल्या ज्या अनेक जन्माचं जे काही चुकीचं कर्म असतं, पाप असतं, ते नाम घेतल्याने भगवंताचं शुद्ध होतं. आणि नामाने बघा, तुमच्या आईला बोलवायचंय, तुम्हाला तुमच्या आईला बोलवायचंय, तुमचं नाव घेईल की नाही? बंटी, पिंकी, नाव घेईल तुमचं. नाव घेतल्याशिवाय तुम्ही जाणार नाही. तसं भगवंतांना बोलवण्यासाठी आवाजाने नाव घेणे सोपं आहे. ठीक आहे बेटा? हे माध्यम आहे. काय ते माध्यम आहे, आपली ओळख असते नाव.
भगवान हाँ तुझं नाव काय? हाँ अक्षयचा प्रश्न आहे, लक्ष द्या, खूप बुद्धिमान प्रश्न आहे कि हम बोलते हैं दुनिया भगवान ने बनाई, भगवान को किसने बनाया, असं त्याचा प्रश्न बघा आहे ना प्रश्न महान डोकेबाज की जर अनंत कोटी ब्रह्मांड जे आहे, असंख्य जीव आहे, 84 लाख योनी आहेत, यांना भगवंताने बनवलं का भगवंताला कुणी बनवलं, आणि हा प्रश्न मुलांनो. या जगात जे काही बनतं ना, जे काही बनतं त्याचा नाश होतो. तसा आपला देह हा जन्म घेतला आहे, आलाय जन्माला, म्हणून त्याचा नाश निश्चित आहे. पण जो आत्मा आहे, आपण जे म्हटलं, आपण चर्चा केली, आत्मा हा अजन्म आहे. आत्मा काय आहे? अजन्म. म्हणून तो काय आहे? अमर. आत्मा नष्ट होत नाही का, तो अजन्म आहे. आणि जर हा आत्मा अजन्म आणि अविनाशी आहे, तर ज्या भगवंताचा हा आत्मा अंश आहे, तो भगवंत कसं काय असं कोणी बनवू शकतो? जे बनतं ते बिघडतं, ते नष्ट होतं. आत्मा बनत नाही म्हणून तो नष्ट होत नाही. आत्मा काय छोटासा अंश आहे भगवंताचा, म्हणून भगवंत कधी कोणी बनवत नाही. भगवंत हा नित्य आहे, अनादि अनंत आहे, आणि आपण त्याचे काय आहोत? अंश आहोत. म्हणून आपलं सुद्धा जीवन काय आहे? नित्य अनादि अनंत आहे. ठीक आहे, हा आपला स्वभाव आहे, त्याचा भगवंताचा स्वभाव आहे नित्य आणि अनंत. ठीक आहे, त्याला कोणी बनवत नाही. आपण म्हणजे नृत्य पाहिल्यानंतर पुनर्जन्म घेतो, आई वडील किंवा आपलं जे ते राहतात का दुसरं बदल? दक्षितने विचारलं आहे की बघा, मुलांना खूप प्रश्न आहे की आपण देह सोडल्यानंतर नवीन जन्म घेऊ, तेव्हा ह्या जन्माचे आई वडील तेच भेटतील का पुन्हा? असं होणार. हां, ते मुलं म्हणतायत किंवा असं म्हटलेलं आहे, तेच पुन्हा पुन्हा भेटणार नाही का? सर्वांचं जीवन हे स्वतंत्र आहे. काय आहे? आपण एकटे येतो आणि एकटे जातो, त्याच्यामुळे आपलं जीवन हे संबंध जे आहेत फक्त ह्या जन्माचे असतात, थोडे दिवस असतात, नंतर आपण पुढे एकटे जातात. ठीक आहे, एकटे पुन्हा भेटत नाही. हां, तुझं नाव काय? मानसने विचारलं आहे मोक्ष म्हणजे काय? मोक्ष लक्ष द्या, खूप महत्वाचे प्रश्न आहे. तुमच्या सायन्समध्ये सगळ्याशी दुसरे येतं ना, लागले सगळे. अरे कृष्ण म्हणता येईल तेव्हा. हरे कृष्णा हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम राम राम. मानसने विचारलं आहे मोक्ष म्हणजे काय? मोक्ष म्हणजे मुक्ती. मोक्ष म्हणजे मुक्ती. आणि मुक्ती म्हणजे काय? 3 प्रकारची मुक्ती आहे: चिंतामुक्ती, भयमुक्ती, दुःखमुक्ती. लक्ष द्या, आपल्याला चिंता होते काय वेळेस? चिंता होते, भीती येते, भय वाटतं, एक्झामचं भय वाटतं, एक्झाम फिअर, टेन्शन येतं, निकालाचं टेन्शन येतं, आणि दुःख असतं, मला मार्क्स कमी मिळाले, मला हे नाही भेटलं, ते नाही भेटलं. मुलांनो, मोक्ष म्हणजे आपल्या ज्या समस्या आहे, आपल्या समस्या, दुःख भूतकाळाचं, चिंता भविष्याची, आणि भय वर्तमान काळाचं, यातून मुक्ती. ते शक्य आहे दिव्य ज्ञान घेऊन. काय घेऊन? दिव्य ज्ञान. ते काय आहे? आत्मज्ञान. आपण जी चर्चा केली की आपण भगवंताचे आहोत, आत्मा आहोत. याने काय होईल? जी चिंता आहे, देहाची चिंता, मनाची चिंता, त्यातून मुक्ती भेटणार. ठीक आहे, हरे कृष्ण. अजून कोणी? एन्झायटी. तू नाव काय? सुहावने म्हटलंय एन्झायटी म्हणजे चिंता. एन्झायटी काय असते? आणि इगो म्हणजे अहंकार. आपली जी ओळख असते, ओळख म्हणजे म्हटलं, सांगितलं ते, आपली ओळख जी आहे ती 2 असू शकते. आपण
आपण जे आहोत ते समजणे आणि आपण जे नाही आहोत ते समजणे. इगो दोन आहे. अहंकार, आपण जो समजतो मी हा देह आहे, बॉडी आहे, तो आपला खोटा अहंकार. आपण आत्मा आहोत, आपण भगवंताचे अंश आहोत हे समजणे म्हणजे काय, रिअल इगो. आणि एन्झायटी म्हणजे चिंता, जे आपल्याला ज्ञान नसतं. ज्ञान नसेल तर चिंता होते, काय होईल कसं होईल, काय चिंता म्हणतात. ठीक आहे. याने विचारलंय की आपण बघा, तुम्ही जर गोंधळ घातला मला बोलायला जमणार नाही. शांत झालंय आपलं सेशन झालेलं आहे. 2 मिनिटं आपण थांबून घेऊ. ठीक आहे. 2-3 जे प्रश्न आहेत आपण ते घेऊया, थांबूया. ठीक आहे. त्याने विचारलं आहे आपण टेम्पलमध्ये जातो, घंटा का वाजवतो. पहिली गोष्ट ही आहे की जो घंटा नाद असतो, घंटा नाद, ते घंटा नादाने जे कंपन होतं, कंपन साऊंड व्हायब्रेशन जे होतं ना, ध्वनी कंपन, त्याने वातावरण शुद्ध होतं. पहिली गोष्ट. आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे, आपण जसं कुठे ऑफिसला जातो, ऑफिसमध्ये जातो, कुणाच्या घरी जातो, कुणाच्या बंगल्यावर जातो, आपण बेल वाजवतो. आपण काय वाजवतो, घंटी, बेल वाजवतो का, की मी आलोय परमिशन घ्यायला. काय घ्यायला, परमिशन घ्यायला किंवा सूचना द्यायला. ते आहे. आणि त्यांनी काय फायदा काय होतो, वातावरण शुद्ध होतं. हे पण आहे. ओके. अजून काय, याचं नाव काय आहे ते, कीर्तन. त्याने खूप सुंदर प्रश्न विचारला की आपल्या देहामध्ये आत्मा कुठे असतो म्हणे. आत्मा कुठे असतो, यस, आत्मा हृदयात असतो. जिथे काही शक्ती आहे, जीवन शक्ती, त्याच्यामुळे काय चालतंय, हृदय चालतंय. यस. स्टॉप नाव हे. ज्यांना प्रश्न असतील त्यांनी मला व्यक्तिगत विचारायचं. So we stop here. We thank you all and wish you all the best. सांगा, सूचना द्यायला काय द्यायचं सध्या.